नमस्कार. आपण पाहत आहात NK डिजिटल मीडिया न्यूज यूट्यूब चॅनल नाशिक. आता पाहूया आजच्या टॉप 10 हेडलाईन्स. पाथर्डी आगाराची एसटी बस माणिकदोंडी घाटात बंद पडल्याने प्रवाशांची गैरसोय. लोकसभा निवडणूक 2024च्या एनडीएची सत्ता स्थापनेसाठी दिल्लीमध्ये बैठक. महाराष्ट्र लोकसभेत महाराष्ट्र विकास आघाडीची जोरदार मुसंडी. महायुतीच्या 17 तर महाविकास आघाडीच्या 30 जागा आल्या. संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष असलेल्या अहमदनगर दक्षिण लोकसभेमध्ये विखेंचा पराभव तर निलेश लंके विजयी. राज्यात महायुतीचा पराभव झाल्याने माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली जबाबदारी. त्यांनी केली विनंती, त्यांना सरकारमधून बाहेर पडले. राज्यात 7 जूनला मान्सून कोकणात दाखल होणार असा हवामान खात्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ठाणे, मुंबई, पालघर, कोकणला येलो अलर्ट. राज्यात बहुतांश भागात मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. पाथर्डी शहरातील प्रसिद्ध असलेले पोळा मारुती मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम जलद गतीने सुरू. मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी देणगी देण्याचे आवाहन करण्यात येत आहे. इंडिया आघाडीची दिल्लीत बैठक सुरू. इंडिया आघाडीकडून देशातल्या पक्षांना खुलं निमंत्रण. T20 विश्वचषक स्पर्धेत भारताचा आयर्लंडवर 8 गडी राखून दणदणीत विजय.